महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातही थोड्याफार पावसाच्या सरी अगोदर कोसळल्या होत्या. अजूनही प्रतीक्षाच आहे. तुम्हाला वाटत असेल मी कुठेतरी कोकणामध्ये काहीतरी फिरत आहे, मात्र मी आहे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्येच, मंगरुळपीर या शहरामध्ये. आणि हे जे काही आंब्याच्या फळांनी लदबदलेलं झाड तुम्ही पाहतात, 5.5 ते 6 फूट हाईटचे झाड आहे. आणि पावसाळ्याच्या तोंडावर या झाडाला हे फळं आलेली आहेत. असं एक झाड नाही तर असे अनेक शेकडो झाडं या जय गुरुदेव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. मागे मी एक बातमी केली होती, मारणावर 6,000 आंब्याची झाडं लावली असे अमोल भाऊ भुसारी यांचा तो आंब्याच्या शेतीचा प्रयोग आपण टेलिकास्ट केला होता आपल्या चॅनलवरती. सोबतच दूरदर्शनवर देखील त्यांची यशोगाथा लागली होती. आज त्याच आंब्याच्या नर्सरीमध्ये आम्ही आलेलो आहोत थोडा वेळ काढून, कारण की आता पावसाळा येतोय आणि पावसाळ्याच्या तोंडावर काही झाडं आपल्याला लावायची आहेत शेतामध्ये किंवा अंगणामध्ये. तर कोणकोणती झाडं या नर्सरीमध्ये आहेत ते आपण दस्तर खुद्द अमोल भाऊ भुसारी यांनाच विचारूयात. ही जय गुरुदेव नर्सरी या नर्सरीचं नाव आहे. कोणकोणत्या प्रकारचे झाडं आहेत अमोल भाऊ आपल्या नर्सरीमध्ये? सर फळझाडामध्ये जवळपास माझ्याकडे आंब्यामध्ये 27 प्रकारच्या व्हेरायटी आहेत. जे केशर, आम्रपाली, लंगडा हे आपल्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक्झॉटिक व्हेरायटी आहेत जे बाहेर देशातून सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. अशा वगैरे मियाजाकी, बनाना मँगो, नेम डॉग, ॲपल मँगो अशा बऱ्याच प्रकारच्या फळझाडं आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त फळझाडामध्ये डाळिंब, चिक्कू, फणस, आवळा, चिंच, जांभूळ इत्यादी प्रकारचे फळझाडं अवेलेबल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शोभिवंत झाडामध्ये सर्व लँडस्केपिंगचे झाडं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता मी जो हा आंबा पाहिला, हा डॉर्फ व्हरायटीचा काहीतरी रुमानी, याला महाराष्ट्रामध्ये रुमानी या व्हेरायटीचं नाव आहे, जी वर्षातून 2 ते 3 वेळा येतात. कैरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने हा विकला जाणार आहे. आणि पिकल्यावर सुद्धा हा आंबा फार गोड आहे. एकदम बिलकुल खूप छान आणि एकदम गावरान सारखा लागेल हा पिकल्यानंतर. हा आंबा खूप छान चव. आणि याला बघा, या आंब्यावर फळ आहेत, सेटिंग आहे आणि मोठ्या प्रमाणात फळाची साईज पण झालेली आहे. डॉर्फ व्हरायटीचा जो काही केशर तुम्ही आपल्या शेतामध्ये लावला बोरुयामध्ये, ते झाड आहे का? त्या हाईटचं झाड उपलब्ध आहे का? हो, केशर हा डॉर्फ म्हणल्यापेक्षा आपण अति घनदाट लावल्यामुळे खाली फळं असतात त्याचे. आणि ते डॉर्फ आजकाल कटिंग करूनच त्याचे फळं खाली जमिनीलगत घेतात. वाढू शकतो किती पण, परंतु आपल्याला चांगले फळं, गुणवत्तेचे फळं मिळावेत या उद्देशाने. नर्सरीमधून समजा आज रोजी आपण 1 फुटाचं झाड जर विकत घेतलं आणि ते लावलं तर त्याला किती दिवसांनी फलधारणा होईल? एका फुटाचे 1 ते 2 फुटाचं जर झाड सुरुवातीला लावलं तर आपण त्याचे दुसऱ्या वर्षी आंबे खाऊ शकतो. म्हणजे 4-5 किलो आंबे त्याला येतील. अशा पद्धतीचे फळझाडं आहेत जे आंबा तर जनरली दुसऱ्या वर्षी खायला मिळतोच. त्याची काय म्हणजे एकंदरीत हे असते? वेगळं काही नाही. आपण घरगुती जर लावायचं असला तर नॅचरल पद्धतीनं शेणखत वगैरे द्यायचं आहे आणि पूर्ण उन्हात आंबा लावायचा आहे आणि पाण्याची व्यवस्था असायला हवी. नक्कीच जर या पावसाळ्यात तुम्ही वृक्ष तसेच फळझाडं लावायचं नियोजन जर करत असाल तर जय गुरुदेव नर्सरी मंगरुळपीर शहरातील आहे. वरड जो काही रोड आहे बसस्टँडच्या समोरून, जर तुम्ही वाशिमहून अमरावतीकडे येत असाल तर बसस्टँडच्या समोरून तुम्हाला राईटला जावं लागेल. जय गुरुदेव नर्सरी म्हणून यांचा एक प्रेमायसेस आहे. त्यामध्ये तुम्हाला विविध फळझाडे, शोभिवंत झाडे सोबत अनेक बहुआयामी झाडं तुम्हाला इथं मिळतील योग्य दरामध्ये. खाली अमोल भाऊ सर यांचा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता. थँक्यू.